नमस्कार. आज आपण एका अशा कम्युनिकेशन टूलबद्दल बोलणार आहोत जे कदाचित ऐकायला खूप जुनं वाटेल, पण विश्वास ठेवा, ते आजही तितकंच किंबहुना जास्तच प्रभावी आहे. चला तर मग बघूया काय आहे हे. आजच्या या डिजिटल गोंधळात आपला मेसेज लोकांपर्यंत पोहोचतो कसा? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? म्हणजे बघा ना, चोहोबाजूंनी माहितीचा मारा होत असतो. अशावेळी आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवणं हे एक मोठं चॅलेंजच आहे. आणि गंमत म्हणजे ह्याचं उत्तर काहीतरी नवीन डिजिटल गोष्टीत नाहीये. नाही, ते आहे कागदावर. हो, एका पारंपरिक माध्यमात, जे आजही लोकांचं लक्ष वेधून घेतं आणि त्यांच्या मनात एक वेगळी जागा तयार करतं. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत स्पर्धेच्या युगातील संवादापासून. मग माहितीपत्रक एक प्रभावी साधन कसं आहे हे समजून घेऊ. त्यानंतर एक उत्तम माहितीपत्रक बनवण्याची 5 महत्त्वाची तत्त्वं कोणती आहेत ते पाहू. एका केस स्टडीमधून ते प्रत्यक्षात कसं काम करतं हे बघू आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊ. तर पहिला भाग, स्पर्धेच्या युगातला संवाद. बघा, आपण अशा जगात जगतोय जिथे स्पर्धा अक्षरशः टोकाची आहे आणि ग्राहक ते तर पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने हुशार आणि चौकस झालेत. त्यांना कोणताही निर्णय घेण्याआधी अगदी प्रत्येक गोष्टीची सखोल माहिती हवी असते. आता यामुळे होते काय की व्यवसायांसमोर एक मोठं आव्हान उभं राहतं की या ग्राहकांची माहितीची भूक भागवायची तरी कशी, त्यांना हवी असलेली अचूक आणि सविस्तर माहिती पोचवायची कशी. आणि बरोबर याच ठिकाणी आपल्या आजच्या विषयाचं खरं महत्त्व समोर येतं. आणि या आवाहनावरचा एक खूप साधा पण तितकाच प्रभावी उपाय आहे माहितीपत्रक. हे फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये, अजिबात नाही. याच्यात खूप काही दडलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर माहितीपत्रक म्हणजे काय, तर ते एका खिडकीसारखं आहे. हो, एक खिडकी जी लोकांना तुमच्या उत्पादनात, तुमच्या सेवेत किंवा तुमच्या संस्थेत डोकावून पाहण्याची एक संधी देते. आणि त्यातूनच त्यांच्या मनात एक कुतूहल जागं होतं. मग हे माहितीपत्रक इतकं महत्त्वाचं का आहे? कारण ते फक्त माहिती देत नाही, तर एक नातं तयार करतं पुरवठादार आणि ग्राहक यांच्यामध्ये. हे नवीन मार्केटमध्ये जाण्यासाठीची पहिली पायरी ठरू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचं हे एक जबरदस्त साधन आहे. विचार करा, आवश्यक माहिती थेट ग्राहकाच्या हातात पोचतीये आणि जर ते वाचता क्षणीच त्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करू शकलं ना, तर समजा आपलं काम झालं. ठीक आहे, मग एक जबरदस्त प्रभावी माहितीपत्रक बनवायचं कसं, याची काही सिक्रेट रेसिपी आहे का? तर हो, नक्कीच आहे. आणि ती म्हणजे ही 5 मूलभूत तत्वं. चला तर मग ही सिक्रेट रेसिपी काय आहे तेच समजून घेऊया. ही आहे ती 5 सुवर्ण नियम. 1. माहितीला प्राधान्य द्या. 2. ते उपयुक्त आहे याची खात्री करा. 3. त्यात काहीतरी वेगळेपण निर्माण करा. 4. त्याची मांडणी आकर्षक ठेवा. आणि 5. तुमची भाषाशैली ती एकदम प्रभावी असली पाहिजे. चला एक एक करून बघूया. तर पहिला नियम, माहितीला प्राधान्य. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. माहिती कशी हवी? तर अचूक, खरी आणि मुद्द्याला धरून. उगाच काहीही अतिशयोक्ती नको. तुमचा नोंदणी क्रमांक, पत्ता, कॉन्टॅक्ट डिटेल्स या गोष्टी विश्वास निर्माण करतात. आणि हो, माहितीचा भडीमार अजिबात नको. लोकांना वाचायला सोपं वाटलं पाहिजे. थोडक्यात कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त सांगा. आता येतो दुसरा नियम, उपयुक्तता. म्हणजे आपलं माहितीपत्रक वाचणाऱ्याच्या काहीतरी कामी आलं पाहिजे. उदाहरणार्थ, हे वाक्य बघा, दुधातील भेसळ अशी ओळखा. आता ही माहिती किती उपयोगी आहे नाही का? जेव्हा तुम्ही अशी काहीतरी कामाची माहिती देता, तेव्हा लोक ते माहितीपत्रक फेकून देत नाहीत. उलट ते जपून ठेवतात. आणि हेच तर आपल्याला हवंय. तिसरा नियम आहे वेगळेपण. साधा विचार करा, बाजारात आपल्यासारखे 100 पर्याय आहेत. मग लोकांनी आपलंच माहितीपत्रक का उचलावं? याचं उत्तर आहे, कारण त्यात काहीतरी वेगळं आहे. हे वेगळेपण तुमच्या डिझाईनमध्ये, तुमच्या माहिती देण्याच्या पद्धतीत, तुमच्या दृष्टिकोनात दिसला पाहिजे. तरच ते गर्दीतून उठून दिसेल. चौथा नियम, आकर्षक मांडणी. म्हणतात ना, जो दिखता है वो बिकता है. लोक आधी बघतात आणि मग वाचायचा निर्णय घेतात. त्यामुळे पहिल्या नजरेतच ते आकर्षक वाटलं पाहिजे. चांगल्या क्वालिटीचा पेपर, कलरफुल प्रिंटिंग, लक्ष वेधून घेणारं पहिलं पान, या सगळ्या गोष्टी खूप फरक पडतात. यासाठी चांगल्या डिझायनरची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. आणि आता 5वा आणि शेवटचा नियम, भाषाशैली.
इथे बघा किती छान उदाहरण आहे. डावीकडे एक लांबचं कंटाळवाणं वाक्य आहे. आमच्या कृषी पर्यटन केंद्रात राहायला आलात तर तुम्ही खूप सुखी व्हाल वगैरे वगैरे. आणि आता उजवीकडचं वाक्य बघा. फक्त 4 शब्द. आता तणावाला वेळ नाही. बस. किती प्रभावी आहे हे. कमीत कमी शब्दात थेट मुद्द्याला हात घालणारी भाषा हीच आहे खरी ताकद. चला तर मग आत्तापर्यंत आपण जी 5 तत्त्व शिकलो ती प्रत्यक्षात वापरून बघूया. समजा आपल्याला एका नवीन कॉलेजच्या सायन्स डिपार्टमेंटसाठी एक माहितीपत्रक बनवायचंय, तर मग आपण त्यात काय काय टाकू शकतो? तर अशा माहितीपत्रकात काय काय असायला हवं? सगळ्यात आधी ओळख आणि विश्वास. म्हणजे मूळ संस्था कोण, सरकारची मान्यता आहे का, हे सगळं. मग तिथे काय काय सुविधा आहेत, लॅब, लायब्ररी, काय वेगळे उपक्रम आहेत, शिक्षक किती अनुभवी आहेत. तिसरं, लोकांनी तिथेच ॲडमिशन का घ्यावी, म्हणजे जुने रिझल्ट्स कसे आहेत, भविष्यात काय करणार आहात, स्कॉलरशिप्स आहेत का. मग येते सगळ्यात प्रॅक्टिकल माहिती, ॲडमिशन कशी घ्यायची, लास्ट डेट कधी, कुठली कागदपत्रं लागतील. आणि शेवटी कॉलेजला पोहोचायचं कसं याचा एक सोप्पा नकाशा. म्हणजे बघा, विद्यार्थी आणि पालकांना लागणारी सगळी माहिती एकाच ठिकाणी. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो, किंवा यातून आपण काय महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायला हवेत? आजच्या काळात या सगळ्याचा काय उपयोग आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे हा आहे की आजच्या अर्थव्यवस्थेत एक स्पष्ट आणि आकर्षक माहितीपत्रक तयार करणं हे फक्त एक काम नाहीये, तर ते खूप मौल्यवान व्यावसायिक कौशल्य आहे. कारण ते माहितीची दरी कमी करतं, ग्राहक आणि कंपनीला जोडणारा एक पूल बनतं. तर आता पुढच्या वेळी जेव्हा कोणाच्या हातात एखादं माहितीपत्रक येईल ना, तेव्हा ते फक्त एक कागदाचा तुकडा म्हणून बघितलं जाणार नाही. कदाचित ते त्यामागची रचना, त्यामागचा विचार आणि आपण पाहिलेली ती 5 तत्त्व शोधण्याचा प्रयत्न करतील. त्यांना त्या कागदात एक संपूर्ण आराखडा दिसेल. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का? www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.